नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण एक आफ्रिकन ट्राइब, आफ्रिकन जमात किंवा आदिवासी जमाती या मोत्याचे दागिने वापरतात, त्या जमातीच्या दागिन्यांना इन्स्पायर्ड होऊन आपण एक डिझाईन तयार करणार आहोत। तर या डिझाईनला लागणारं साहित्य आहे हे सर्व 6 नंबरचे मोती, ऑरेंज, ब्ल्यू, हे लाईट पिंक आहेत, येलो आहेत, ब्लॅक आहेत, हा 50 नंबरचा धागा, ही कैची आणि ही नीडल 7 नंबरची। तर करूया सुरुवात या डिझाईनला। तर या डिझाईनला सुरुवात करताना मी पहिल्यांदा या धाग्यामध्ये 9 मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे। ही पक्की गाठ पाडून घ्यायची। आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी 3 येलो, 1 2 3 येलो आणि 2 ब्लॅक, असे 5 आणि परत 3 येलो मणी घालायचे आहेत आणि या बाजूला या मण्याच्या खालून धागा काढून घ्यायचा आणि खालून काढून हा या 3 पिवळ्या मण्यांमधून काढून घ्यायचा। याच्या एक मणी सोडून बरोबर तिथून आपण हा धागा असा काढून घेणार आहे। आता परत इथे आपण 2 ब्लॅक मणी घालतोय, ब्लॅक मणी घालून परत 3 पिवळे घालायचे आहेत, 1 2 3 पिवळे घालून परत सेम या ठिकाणी याच्या बाजूच्या मोत्याच्या खालून सुई घालून परत त्याच पिवळ्या मण्यातून सुई काढून घ्यायची। फक्त हा धागा बरोबर कुठे येतो म्हणजे बरोबर त्या ठिकाणी फसला पाहिजे तेवढं लक्षात ठेवायचं। अशाच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा। हा राऊंड करते मी आणि तुम्हाला दाखवते। तर या ठिकाणी आपलं हे सर्कल कंप्लीट झालं। ही आपली पहिली स्टेप आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये खेचून बिलकुल धागे ओढायचे नाहीत, जोरजोराने अगदी ढिलं ठेवायचं, तरच ही डिझाईन व्यवस्थित येईल, अन्यथा ती वाकडी होऊ शकते। तर खूप खेचून धागा घ्यायचा नाही। आता आपण याला पुढं काढून घेऊ आणि मग पुढच्या स्टेपला सुरुवात करू। आता दुसरी स्टेप करताना त्या ठिकाणी आपल्याला 1 पांढरा मोती, 3 निळे मोती आणि 2 काळे मोती, त्यानंतर परत 3 निळे मोती, 1 पांढरा मोती घेऊन पहिल्या स्टेपच्या 2 काळ्या मोत्याच्या मधून सुई काढायची आणि ती रिव्हर्स परत त्याच मोत्यांमधून काढून घ्यायची। या ठिकाणी अनवधानाने कॅमेरा ऑफ राहिल्यामुळे त्या स्टेप्स रेकॉर्ड करता आल्या नाही, पण तुम्ही जर पुढची स्टेप पाहिली तर तुमच्या ते लक्षात येईल, कारण पहिली स्टेप ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने ही स्टेपसुद्धा आपल्याला रिपीट करायची आहे आणि पूर्ण राऊंड आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे। तो राऊंड मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण पुढच्या स्टेपकडे
वळूया. आता हे सर्कल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हा धागा वरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे आणि वर काढून आता आपल्याला खऱ्या डिझाईनला सुरुवात करायची. आता आपले हे 2 राऊंड कंप्लीट झालेत. आता तिसरा राऊंड सुरुवात करायची आहे. तिसऱ्या राऊंडला सुरुवात करताना मी काय करणार आहे, 5 ऑरेंज मोती घालून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5. याच्यामध्ये आपण 5 ऑरेंज मोती घातले आहेत. त्याच्यानंतर हे वरचे 2 ब्लॅक. आता आपल्याला 5-5च मोती घालायचे आहेत, पण 5 मोत्यांचं कॉम्बिनेशन कोणतं आहे ते तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. हे 2 मोती आपले वरच्या बाजूचे आहेत. जसे हे 2-2-2-2 मोती होते ना, तसे हे वरच्या बाजूचे आहेत. आता पुढचं कॉम्बिनेशन आपल्याला हे करायचं आहे की 1 काळा मोती आणि 4 ऑरेंज मोती घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आणि सेम पद्धतीने ज्या पद्धतीने मी खाली केलं होतं त्याच पद्धतीने खालून धाग्याच्या खालून सुई काढायची आणि त्याच मोत्यांमधून 5 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 5च मोत्यांमधून सुई काढायची. 6वा मोती त्याच्यामध्ये घ्यायचा नाही, कारण आपण वरचे 2 मोती हे बॉर्डरचे मोती म्हणून ठेवलेले आहेत. तेवढं फक्त लक्षात असू द्या, नाहीतर डिझाईन चुकते. आणि हे करताना एकही मोती सुटायला नको, नाहीतर परत आपलं गणित चुकल्याशिवाय राहणार नाही. आता परत आपल्याला 2 ब्लॅक मोती घालायचे आहेत आणि ब्लॅक मोती घालून आता आपल्याला 1 हा व्हाईट मोती घालायचा आहे. आता 5चं कॉम्बिनेशन सुरू करायचं. हे 2 वरचे ब्लॅक मी सोडून द्यायचे आहेत. 1 व्हाईट घातला आहे, परत 1 ब्लॅक घातला आहे आणि इथे 4 ऑरेंज आहेत. तर इथे आपल्याला 3 ऑरेंज घालायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 ऑरेंज घालून परत सेम पद्धतीने आपल्याला हा धागा इथून काढून घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर धागा या निळ्याच्या या बाजूने काढला तर सगळे धागे त्याच बाजूने काढा, किंवा आतल्या बाजूने काढला तर आतल्याच बाजूने काढा, नाहीतर मग डिझाईनमध्ये थोडासा फरक पडण्याची शक्यता आहे. मी आता बाहेरच्या बाजूने काढते, तर सगळे धागे तुम्ही त्याच बाजूने काढण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं आपलं तिसरं. हा तिसरा ब्लॉक झाला आपला. हे झाले 3. आता परत आपल्याला 2 ब्लॅक घालायचे आहेत आणि 1 व्हाईट होता, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 व्हाईट घालायचे आहेत. 2 व्हाईट आणि 1 ब्लॅक. आता इथे 3 ऑरेंज होते म्हणून 2 ऑरेंज घालायचे आहेत. 1 2 असे ऑरेंज. किती झाले? हे झाले 5 मण्यांचं कॉम्बिनेशन आपलं. 2 व्हाईट, 1 ब्लॅक आणि 2 ऑरेंज. आता परत सेम या ठिकाणी ह्या 2 मोत्यांच्या मधून धागा काढायचा आणि तिथूनच हा धागा घालून घ्यायचा. अशा पद्धतीने हा धागा घालून घ्यायचा. फक्त हे मोती आपले चुकायला नकोत. हा धागा जिथून यायला पाहिजे तिथूनच आला पाहिजे आणि जास्त खेचायचं नाही. खेचलं तर डिझाईन ओढल्यासारखं होईल. परत आता 2 आपण ब्लॅक घालणार आहे. त्याच्यानंतर आता इथे 2 व्हाईट होते, आता 3 व्हाईट घालावं लागेल. इकडचे मोती कमी करत न्यायचे, तिकडचे वाढवत न्यायचे.
तर हे सरळ सरळ गणित आहे आणि ज्याचं मॅथ्स पक्का आहे ह्या डिझाईनमध्ये त्याची ही डिझाईन चुकणार नाही. तर 3 व्हाईट झाले, त्याच्यानंतर एक ब्लॅक होईल आणि एक ऑरेंज. अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन आपलं तयार होईल. आता मी सांगितल्याप्रमाणे जर निळ्याच्या तिकडच्या बाजूनी आपण धागा घातला असेल तर याच बाजूनी धागा घालायचा प्रयत्न करायचा. 5ही मोत्यांमधून सुई मी काढून घेतली आहे. तुम्ही जर आदिवासी जमाती पाहिल्या असतील तर त्या ठिकाणी सोन्या चांदीचे दागिने घातल्या जात नाहीत. त्या ठिकाणी मोत्याची दागिने म्हणजे मोत्यापासून तयार केलेले खूप सुंदर सुंदर दागिने तयार केले जातात आणि तेच दागिने त्या लेडीज घालताना तुम्हाला दिसतील. तुम्ही जर फोटो पाहिले त्या जमातींचे तर अगदी कपड्याच्या जागेवर सुद्धा दागिन्यांचेच कपडे ते वापरतात आणि त्याच यापासून इन्स्पायर्ड होऊन मी ही डिझाईन तयार केली आहे. तर या ठिकाणी आता 4 मोती व्हाईट आणि 1 ब्लॅक मोती. आता परत आपल्याला या ठिकाणावरून सुई काढून घ्यायची आहे. या खालून धाग्याच्या खालून घेऊन या 5 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. तसं करायला सोपं आहे. तुम्हाला जर समजलं एकदा की करायला खूप सोपं आहे. पाहायला खूप सुंदर दिसते ही डिझाईन. आणि ह्या पद्धतीचे कानातले म्हणजे इयरिंग्स किंवा गळ्यातलं सुद्धा लॉकेटसुद्धा ते वापरतात. फक्त त्या ठिकाणी ती लोक बारीक मोती वापरतात, म्हणजे जी सिडबीड म्हणतात ती मोती वापरून ह्या सगळ्या डिझाईन तयार केल्या जातात. आपण ही रांगोळी म्हणून जरी तयार करतो आहे तरी ह्याही मोठ्या मोठ्या पद्धतीच्या डिझाईन्स ते लोक वापरतात. आता या ठिकाणी आपलं एक व्हाईट 4 झालेत आपले. आता परत आपण 2 ब्लॅक मोती घालणार आहोत आणि 2 ब्लॅक मोती घालून व्हाईट हे 5 मोती घालून घेणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही जोडमणीसुद्धा वापरू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही, कारण मोती सरळ सरळच वापरायचे आहेत. पहा आता इथे 2 ब्लॅक घातले आणि 5 व्हाईट घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि एक 5वा. असे 5 मोती घालून या बाजूने आपल्याला धागा परत काढून घ्यायचा आहे. 5 मोत्यातून धागा काढून घ्यायचा. आता परत आपल्याला 2 ब्लॅक मोती घालायचे आहेत. त्याच्यानंतर या बाजूने बघा, हे कॉम्बिनेशन आता आपल्याला रिपीट करत न्यायचं आहे. हे या बाजूला जे केलं तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 4 व्हाईट मोती घालावे लागतील. 1 2 3 आणि 4. 4 व्हाईट मोती आणि 1 ब्लॅक मोती. परत आता तुम्हाला असं वाटलं असेल, शंका असेल काही लोकांच्या मनामध्ये, कदाचित तुम्ही कमेंट कराल म्हणून मी पहिलेच त्या प्रश्नाचं उत्तर देते की एका मोत्यातून सुई काढून पुढे आपण का नेत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही नेहमी करता
तर तसं आपण का केलं नाही? तसं केल्याने काय होतं की हे जे मोती आहेत हे खेचल्यासारखे होतात आणि ते खेचल्यासारखे डिझाईन जर सरळ राहायची असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने ती डिझाईन सरळ करावं लागेल, नाही तर मग हे एकमेकांमध्ये खेचल्या जातात. आता परत आपल्याला सेम कॉम्बिनेशन या ठिकाणी रिपीट करायचं आहे. या ठिकाणी आता हे 3 मोती पांढरे, एक काळा आणि एक ऑरेंज. आता या ठिकाणी कॉम्बिनेशन मी फक्त 2च मोत्यांचं घेतलेलं आहे, 2च रंगाचं कॉम्बिनेशन घेतलं आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही अनेक रंग वापरू शकता, वेगवेगळे मल्टी कलरमध्ये सुद्धा ह्या डिझाईन केल्या जातात. पण मी 2च रंगामध्ये ही डिझाईन तयार करणार आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ नये. फक्त लक्ष इतकं द्यायचं की या ठिकाणी 5 मोती आले पाहिजे, वरती 2 आणि खाली 5, तर तुमची डिझाईन चुकणार नाही. आता परत 2 ब्लॅक, त्याच्यानंतर हे 2 व्हाईट आहेत, 3 व्हाईट आहेत म्हणून या ठिकाणी 2 व्हाईट, त्याच्यानंतर एक ब्लॅक आणि या ठिकाणी एक ऑरेंज आला आहे, तर या ठिकाणी 2 ऑरेंज होतील, 2 ऑरेंज. परत या बाजूनी सुई न्यायची आणि याच्या खालून घेऊन या ठिकाणावरून सुई काढून घ्यायची. आता परत आपल्याला 2 ब्लॅक घालायचे आहेत, 2 ब्लॅक घातले. आता हे कॉम्बिनेशन, या ठिकाणी हा एक व्हाईट मोती आहे, एक ब्लॅक मोती आहे आणि 3 ऑरेंज मोती आहेत, 1 2 3. या ठिकाणी 3 ऑरेंज मोती आहेत. आता हे कॉम्बिनेशन आपण रिपीट करायचं आहे, सेम कॉम्बिनेशन रिपीट करत करत न्यायचं. आता या 5 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. परत सांगते एकदा की हे ढिलं फार टाईट करायचं नाही आहे आपल्याला, टाईट केलं तर डिझाईन खेचल्या जाते, म्हणून टाईट करून घ्यायचं नाही. आता हे परत 4 मोत्यांचं कॉम्बिनेशन करायचं आहे. आता ही लाईन तुमच्या लक्षात आली असेल, 1 हे झाले, टोटल 9 होतात आणि तसेच रेडचे किंवा ऑरेंजचे सुद्धा 9 लाईन झाल्या पाहिजेत. तर तेवढं लक्ष ठेवायचं. जर होत नसेल तर आपण कुठेतरी चुकतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता मी तुम्हाला 2 ब्लॅक, आता या ठिकाणी हे कॉम्बिनेशन आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण एक व्हाईट झाला आहे आणि म्हणून 1 ब्लॅक आणि 4 ऑरेंज, 1 2 3 आणि 4 ऑरेंज. चार ऑरेंज घेऊन परत या ठिकाणी हे मोत्यांमधून सुई काढून घ्यायची.
आता परत 2 ब्लॅक, आणि त्याच्यानंतर 4 ऑरेंज या ठिकाणी आपण टाकले आहेत, म्हणून 5 ऑरेंज आपल्याला या ठिकाणी मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. परत या बाजूनी सुई काढून या 5ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. बघा, ही डिझाईन सेम डिझाईन आता आपल्याला रिपीट करायची. आता ह्या बाजूला जशी 4 ऑरेंज आहे, 3 ऑरेंज आहे, 2 ऑरेंज आहे, 1 ऑरेंज आहे, सेम आपल्याला हे रिपीट करत करत न्यायचं आहे आणि ही डिझाईन कंप्लीट करायची. तर मी हे पूर्ण करते आणि मग पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आहे. याला पुढे सुद्धा वाढवता येते, पुढे बॉर्डर तयार करता येते, पण बॉर्डर तयार करताना हे मणी खेचल्या जाणार नाही. असे उभेच जर मणी तुम्ही ओवले तर याला परत एक बॉर्डर करता येते, पण मला त्याची गरज वाटली नाही म्हणून मी त्याला केली नाही. त्यानंतर यामध्ये हे जे मी 2 कलरमध्ये केलं, याच्यामध्ये तुम्ही मल्टी कलरसुद्धा यूज करू शकता, म्हणजे जसं रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अरेंज करू शकता. त्यानंतर मी हे 4ची डिझाईन एक तयार केली आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुमचं गणित जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला या डिझाईन्स करता येतात, वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. आणि आफ्रिकन आदिवासी जमातीमध्ये किंवा आपल्याकडे सुद्धा या मोत्यांची इयरिंग्स, त्यानंतर गळ्यातली दागिने, हे सगळे दागिने या पद्धतीनेच तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये मल्टी कलर उपयोगात आणले जातात. तुम्हाला आवडलं तर लाईक नक्की करा. त्यानंतर जे ह्या चॅनेलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि आणखीही खूप नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती टाकले गेले आहेत जे तुम्हाला खरंच आवडतील. त्यासाठी परत या चॅनलला तुम्हाला लाईक करावं लागेल, चेक करावं लागेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला जॉईन व्हा आणि जॉईन होऊन नक्की चेक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन डिझाईनसोबत, नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.